अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार, नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या आज 3 डिसेंबर रोजीच्या निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केलाय. त्यामध्ये विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोपही केले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यानंतर आता माजी मंत्री तथा आमदार नाना पटोले यांनीही निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. कायदा सर्वांसाठी सारखा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असो की निवडणूक आयुक्त असो, ते संविधानाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. आम्ही राज्य सरकारला प्रस्ताव दिला आहे की त्यांनी आर्टिकल 243 अंतर्गत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग आणला पाहिजे. राज्य सरकार प्रस्ताव आणणार नसेल तर आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी राज्याच्या निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा प्रस्ताव आणू, असं काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले यांनी एबीपी माझ्याशी बोलताना म्हटलंय. राज्य सरकारला आमची भूमिका राजकीय वाटत असेल, पण गुन्हा केल्यानंतर गुन्हेगाराला सोडले तर याला काय म्हणायचं? खरं तर निवडणूक आयोगाच्या भूमिकाच राजकीय आहेत. राज्य सरकार महाभियोग आणणार नसेल तर निवडणूक आयोग व राज्य सरकार यांचे साटे लोटे असल्याचं उघड होईल, असा आरोपही नाना पटोले यांनी केलाय. गडचिरोलीत तहसीलदाराला स्वतः निवडणूक आयोग ईव्हीएमची बॅटरी बदलवायला सांगतात, मग 18 दिवस ईव्हीएम सुरक्षित राहील का, याबद्दल आम्हाला शंका आहे, असंही नाना पटोले यांनी म्हटलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.